नमस्कार, मी भीमराव पवार. पिंपरी चिंचवड टाइम्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण गणपती बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप दिला, वाजत गाजत विसर्जन केलं. आता विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या महिन्यात आपली विधानसभा निवडणूक पार पडते. त्याच्या अनुषंगाने आपण आपल्या शहरातील 3 विधानसभा मतदारसंघाबाबत आपण बोलण्यासाठी मी आलो तुमच्या समोर. आपल्याकडे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. एक पिंपरी, दुसरा चिंचवड, तिसरा भोसरी विधानसभा मतदारसंघ. हे 3 विधानसभा मतदारसंघ सध्या महायुतीचे विद्यमान आमदार आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात महेश लांडगे भाजपचे आमदार आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात अश्विनी लक्ष्मण जगताप या भाजपच्या आमदार आहेत. या 3ही आमदारांच्या समोर महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार याचीच उत्सुकता लागलेली आहे. आपण या 3ही मतदारसंघाचा थोडासा आढावा घेऊया. तिथली परिस्थिती, राजकीय परिस्थिती काय त्यावर बोलूया. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा विचार करूया. पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत. ते 2 टर्म आमदार आहेत. 2009 मध्ये ते आमदार होते, राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार होते. 2014ला त्यांचा पराभव झाला. आता 2019 मध्ये ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले. आता त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असेल तर शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका सुलक्षणा श्रीमंतधर याच विद्यमान आमदारासमोर उमेदवार असतील अशी जवळपास शक्यता दिसते. शक्यता म्हणण्यापेक्षा त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं असं कळतंय, सांगितलं जाते. त्यामुळे अण्णा बनसोडे विरुद्ध सुलक्षणाधर श्रीमंत अशी लढत थेट होणार. याच्या व्यतिरिक्त या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी लढणार आहे, मनसे लढणार आहे आणि अपक्ष ही बरेच जण लढणार आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून मनोज गरबडे यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. त्यांनी या मतदारसंघात संपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. ते घरोघरी पोहोचतायत, घरोघरी संपर्क करतायत. याच्या व्यतिरिक्त ते कुणाच्या अडीअडचणीला जात आहेत, मदतीला धावून जात आहेत. त्याच्यामुळे त्यांना अल्पसंख्याक परिसर असेल किंवा झोपडपट्टीचा परिसर असेल किंवा उच्चभ्रू परिसर असेल, तिथं त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. याच्या व्यतिरिक्त मनसेकडून के कांबळे हे सुद्धा इच्छुक आहेत, किंबहुना ते तयारी करतायत. के कांबळे हे विजय मिळवतील अशी जरी परिस्थिती नसली तरी त्यांना या मतदारसंघात जे काही मतदान पडेल निवडणुकीमध्ये त्याच्यावर एखाद्याचं पराभव किंवा विजय हे ठरू शकतो. याशिवाय भाजपच्या स्थायी समितीच्या माजी सभापती, माजी नगरसेविका सीमा सावळे या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करतायत. त्या भाजपच्या महिला स्थायी समिती सभापती, पहिल्या महिला स्थायी समिती सभापती होत्या. 2017 मध्ये भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर पहिल्याच वर्षी त्यांना स्टँडिंगचं चेअरमन पद दिलं गेलं. स्टँडिंग चेअरमन म्हणजे स्थायी समितीचं सभापती पद, आणि हे पद म्हणजे महापालिकेच्या तिजोरीची किल्ली असलेली व्यक्ती म्हणून मानली जाते. ते स्थायी समितीचे सभापती असताना पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचाराचे एक नवीन अध्याय सुरू झाला. एवढा प्रचंड भ्रष्टाचार झाला, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार झाला नसेल एवढा भ्रष्टाचार त्यांच्या काळात झाला. त्यामुळे त्यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत गेल्या होत्या. पण केंद्रापासून ते खाली स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत भाजपची सत्ता असल्यामुळे कधी चौकशी झाली नाही, किंवा होणार पण नाही. तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण भाजप हा स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणारा म्हणून पक्ष ओळखला जातो. पण प्रत्यक्षात काय कारभार असतो ते पिंपरी चिंचवड महापालिकेत कसा झाला कारभार त्यावरून कळतं. 2017ला एवढं भाजपची बदनामी झाली भ्रष्टाचारावरून की 2019ला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या तेव्हा सीमा सावळे यांनी पिंपरी चिंचवड शहर सोडून पळून जाणं पसंत केलं. त्या अमरावती जिल्ह्यात गेल्या आणि तेथील दर्यापूर विधानसभा मतदारसंघ की जो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्या मतदारसंघात त्या निवडणूक लढल्या. प्रचंड पैसा ओतला, प्रचंड पैसा खर्च केला, कोट्यवधी रुपये खर्च केले. पण तिथले मतदार सुज्ञ होते. तिथल्या मतदारांनी सीमा सावळे यांचं डिपॉझिट जप्त केलं आणि ॲज इट इज परत पिंपरी चिंचवडला पार्सल पाठवून दिलं. आता त्यांना परत ढोळे लागलेले आहेत की आपल्याला आमदार व्हायचंय, त्यामुळे चिंचवड पिंपरी मतदारसंघात त्या तयारी करतायत. आतापासूनच साड्या वाटप, अजून काय वस्तू वाटप लोकांना सुरू झालेलं आहे. हे लोकांना तुम्ही मतदारसंघात विचारल्यानंतर कळतं. गोरगरिबांचा पण फायदा घेतला जातोय, गरिबीचा फायदा घेतला जातोय की त्यांना वस्तू पोचवून आम्हाला मतदान करा वगैरे. पण ठीक आहे,
तो त्यांचा निवडणुकीचा फंडा आहे. आता ते लोक स्वीकारतील न स्वीकारतील किंवा त्या कोणत्या पक्षाकडून लढतात की अपक्ष लढतात हे या मतदारसंघाचं चित्र ज्यावेळेस उमेदवारी फायनल होईल, उमेदवारी अर्ज भरले जातील त्यावेळेस कळेल. आता चिंचवड विधानसभा मतदारसंघ, चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक लढण्याचं जवळजवळ निश्चय केलेला आहे. आणि तसं फक्त त्यांनी जाहीर केलं नसलं तरी त्या लढणार नाहीत असंच सांगितलं जातं त्यांच्या गटातून. त्याच्यामुळे त्यांचे दीर आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू तसंच पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप हे भाजपचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे. आता त्यांच्या विरोधात कोण असेल महाविकास आघाडीचा उमेदवार, तर महाविकास आघाडीमध्ये प्रचंड गोंधळ आहे. कारण अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नाना काटे हे शरद पवार गटाकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल गलाटे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत महाविकास आघाडीकडून. याशिवाय माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर सुद्धा लढण्यासाठी इच्छुक आहेत. मोरेश्वर भोंडवे म्हणून आहेत माजी नगरसेवक, ते सुद्धा लढण्यास इच्छुक आहेत. ह्या सर्वांना महाविकास आघाडीची उमेदवारी हवी आहे. पण यांच्यापैकी प्रत्येक जण विधानसभा निवडणुकीला एकदा का होईना दोनदा का होईना पडलेले उमेदवार आहेत. त्याच्यामुळे महाविकास आघाडी यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी देईल का याबाबत शंका उपस्थित केली जाते आहे. मग कोण उमेदवार असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान शहराध्यक्ष तुषार कामटे हे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढतील असं सांगितलं जात आहे. त्याच्यामुळं तुषार कामटे विरुद्ध शंकर जगताप एक नवीन चेहरा द्यायचा महाविकास आघाडीने, म्हणून तुषार कामटे यांना मैदानात उतरवल्यास तुषार कामटे विरुद्ध शंकर जगताप अशी लढत पाहायला मिळेल. आणि अशी लढत झाली तर नाना काटे अपक्ष लढणार, राहुल गलाटे अपक्ष लढणार, भाऊसाहेब भोईर अपक्ष लढणार, की कोण कसं काय करणार, कुठल्या पक्षाकडून लढणार, वंचित बहुजन आघाडीकडून अजून कोण लढणार, हे सगळं गोंधळाचं वातावरण आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत उमेदवार फायनल होत नाही तोपर्यंत चिंचवड मतदारसंघामध्ये ही गोंधळाची परिस्थिती कायम राहील अशी स्थिती आहे. आता भोसरी विधानसभा मतदारसंघ, भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे आहेत. पण त्यांच्याविषयीची नकारात्मकता खूप वाढलेली आहे भोसरी विधानसभा मतदारसंघात. याशिवाय त्या मतदारसंघात गेल्या 10 वर्षात झालेला प्रचंड भ्रष्टाचार आणि दहशत, याशिवाय त्या मतदारसंघात हजारो कोटींची विकास कामे होऊनही पाणी, रस्ते, वीज यासारख्या मूलभूत सोयी सुविधांसाठी नागरिकांना रोज मागणी करावी लागते. हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात प्रचंड नकारात्मक वातावरण आहे. असं वातावरण असलं तरी महेश लांडगे यांच्याकडून रोज गाजावाजा केला जातो, रोज सोशल मीडियावर सांगितलं जातं, रोज सोशल मीडियामध्ये हे सांगितलं जातं की आम्ही हा प्रश्न सोडवला, आम्ही हा प्रश्न सोडवणार, तो प्रश्न सोडवणार. पण मैदानात फार वाईट परिस्थिती आहे. याच्या व्यतिरिक्त महेश लांडगे यांना 2 वेळा निवडून आणण्यामध्ये ज्या माजी नगरसेवकांचा वाटा होता त्यातले बहुतांश माजी नगरसेवक महेश लांडगे यांना सोडून गेल्याचे चित्र आहे. त्यामध्ये भाजपचे पण असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नगरसेवक असतील. यांनी महेश लांडगे यांना आता मदत न करण्याचा निर्णय घेतल्याचं चित्र आहे. असं चित्र असल्यामुळे त्या तुमच्या महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असेल याची आता उत्सुकता लागलेली आहे. आता महाविकास आघाडीकडून तो मतदारसंघ भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गट लढवेल असंच सध्याचं चित्र दिसते. कारण 3 विधानसभा मतदारसंघापैकी 1 विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडायचा निर्णय झाला तर तो भोसरी विधानसभा मतदारसंघ सुटेल त्यांना अशी स्थिती आहे. तसं झालं तर माजी नगरसेवक रवी लांडगे हे मशाल या चिन्हावर म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून भोसरी विधानसभेच्या मैदानात उतरतील अशी परिस्थिती आहे. आणि तसं चित्र झालं तर महेश लांडगे यांचा पराभव हा निश्चित होईल अशी स्थिती आहे. याचं कारण असं की रवी लांडगे हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. नुसते माजी नगरसेवक नाही तर त्यांचं कुटुंब हे भाजपचं निष्ठावान कुटुंब, जनसंघापासून निष्ठावान कुटुंब मानलं जातं. त्याच्यामुळे जर रवी लांडगे हे जरी भाजपमध्ये नसले आणि उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या मशाल चिन्हावरून लढले तर भाजपच्या 90% माजी नगरसेवकांचं आणि बहुतांशी कार्यकर्त्यांचं रवी लांडगे यांना पाठबळ मिळेल अशी परिस्थिती आहे.
आणि असं चित्र झालं तर भोसरी विधानसभा मतदारसंघात सांगली लोकसभा निवडणुकीचं सांगली पॅटर्न म्हणून निर्माण झाला महाराष्ट्रात. तिथे अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे निवडून आले. याचं कारण तिथे भाजपच्याच लोकांनी विशाल पाटील यांचं काम केलं आणि ते निवडून आले. तीच परिस्थिती भोसरी विधानसभा मतदारसंघात निर्माण होऊन रवी लांडगे हे निवडून येतील आणि तेथे महेश लांडगे यांचा पराभव होईल अशी परिस्थिती आहे. याशिवाय तिथे अजित गव्हाणे, या मतदारसंघात अजित गव्हाणे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पण अजित गव्हाणे महेश लांडगे यांच्या पुढे टिकतील अशी परिस्थिती नाहीये, कारण त्यांना सपोर्ट मिळेल अशी परिस्थिती नाहीये. महेश लांडगे हे त्यांच्यापेक्षा दमदार आहेत हे तिथल्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना, दुसऱ्या फळीतील नेत्यांना सर्वांना माहिती आहे. तिथे जर निवडणूक झाली तर रवी लांडगे विरुद्ध महेश लांडगे असाच सामना झाला तरच काही महाविकास आघाडीला आशादायक चित्र असेल अशी परिस्थिती आहे. तर मित्रांनो, आपण हे 3 विधानसभा मतदारसंघाचा थोडक्यात आढावा घेतलाय. ही सुरुवात आहे पिंपरी चिंचवड टाइम्स करून. आपण रोज जशी जशी निवडणूक जवळ येईल तसं तसं आपण प्रत्येक मतदारसंघाचं विश्लेषण करणारच आहोत. तिथल्या राजकीय परिस्थितीवर मी तुम्हाला नेहमी सांगत जाईल. धन्यवाद.